नवरात्री ही आपल्या कुलस्वामिनीची सेवा, उपासना, त्याचबरोबर आपल्या कुलस्वामिनीचा कुळाचार करण्याची ही एक संधी असते. आपल्याला वर्षभर जरी आपल्या देवीचा कुळाचार करणं जरी नाही शक्य झालं, तर या नवरात्रीमध्ये आपल्याला देवीची ओटी आहे ती भरायची असते. ओटी ही आपल्याला कशा पद्धतीने भरायची आहे, ओटी ही आपल्याला कधी भरायची आहे, ओटीमध्ये आपल्याला साहित्य आहे हे आपल्याला कोणतं घ्यायचं आहे, या नवरात्रीमध्ये प्रत्येक कुलस्त्रीने आपल्या कुलस्वामिनीचं सुरक्षा कवच आपल्या कुटुंबावरती निर्माण व्हावे, यासाठी आपल्या कुलस्वामिनीचा कुळाचार आहे तो आपल्याला करायचा असतो. तर ही ओटी आहे ती आपल्याला कशी भरायची आहे, ओटी भरण्याची विधी ही कोणती आहे, योग्य पद्धतीने ओटी ही आपल्याला कशा पद्धतीने भरायची आहे, ओटी भरत असताना आपल्याला कोणते साहित्य आहे ते घ्यायचे आहे, ओटी भरताना आपल्याला कोणते मंत्र स्तोत्र आहेत हे आपल्याला म्हणायचे आहे, तरच ती ओटी आहे ती आपली पूर्ण होते. हे सर्व पाहण्यासाठी खाली जो त्रिकोण दिलेला आहे त्यावरती प्रत्यक्ष कृती करून व्हिडिओ हा दाखवलेला आहे की आपल्याला देवीची ओटी आहे ती कशा पद्धतीने भरायची आहे. घटासमोर, त्याचबरोबर फोटोसमोर, आपल्या देवघरासमोर कशा पद्धतीने आपल्याला ओटी आहे ती भरायची आहे आणि कोणते मंत्रस्तोत्र बोलायचे आहे ही संपूर्ण माहिती आहे ती सांगितलेली आहे. तुम्ही त्यावरती क्लिक करा आणि सर्व माहिती आहे ती पाहू शकता. श्री स्वामी समर्थ.